नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट, सूत्रांची माहिती। नांदुरा शहरात सध्या एका तथाकथित महिला जनजागृती कार्यक्रमाबाबत जोरदार चर्चा रंगली असून संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। नांदुरात महिलांकडून 100 रुपये घेऊन प्रमाणपत्र वाटप, कार्यक्रमाच्या उद्देशावर प्रश्नचिन्ह, इंडियन पोस्ट ऑफिसच्या नावावर महिलांकडून 100 रुपये, नांदुरात चर्चेला उधाण। नांदुरा शहरात काही महिन्यांपूर्वी सन्मान कामगार संघटना संस्थेमार्फत महिलांसाठी भव्य जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाचा उद्देश महिलांना बँक खाते उघडण्यासाठी मार्गदर्शन करणे तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देऊन त्यांना लाभ मिळवून देणे असा सांगण्यात आला होता। शहरातील मोठ्या संख्येने महिलांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता। मात्र कार्यक्रमानंतर या संपूर्ण उपक्रमाबाबत शहरात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे। सूत्रांच्या माहितीनुसार कार्यक्रमादरम्यान अनेक महिलांकडून प्रत्येकी 100 रुपये घेण्यात आले आणि त्यांना एक प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले। त्या प्रमाणपत्रावर संबंधित संघटनेचा स्टॅम्प मारून स्वाक्षरी करण्यात आल्याचेही समोर येत आहे। खाते उघडण्याचे आश्वासन, प्रत्यक्षात मात्र इंडियन पोस्ट योजनेचा लाभ घेता येईल। कार्यक्रमात महिलांना शासनाची योजने या प्रमाणपत्राच्या नुसार येईल, तसेच शासनाच्या विविध योजनांमध्ये त्यांना समाविष्ट करण्यात येईल असे सांगण्यात आले होते। परंतु काही महिलांचे म्हणणे आहे की कार्यक्रमानंतर त्यांच्या नावाने कोणत्याही योजनेचा लाभ मिळाला नाही। यामुळे महिलांमध्ये संभ्रम व नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। कोणतेही योजनेचे आतापर्यंत लाभ भेटले नाही, परंतु त्याचे नावाखाली पैसे घेतले, आमची फसवणूक केली म्हणून आम्ही माननीय तहसीलदारकडे या संघटनाच्या विरोधात निवेदन देऊन या संघटनेच्या संस्थापकवर गुन्हा दाखल करू, अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे। प्रमाणपत्राचा नेमका उद्देश काय? सदर प्रमाणपत्राबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। हे प्रमाणपत्र नेमके कशासाठी देण्यात आले? त्या प्रमाणपत्राला कोणती अधिकृत मान्यता आहे का? हे प्रमाणपत्र देण्यासाठी संबंधित संस्थेने कोणत्या अधिकृत विभागाची परवानगी घेतली होती का? महिलांकडून घेतलेली 100 रुपयांची रक्कम कोणत्या उद्देशाने आकारण्यात आली? काही नागरिकांचे म्हणणे आहे की जर 2 ते 3 हजार महिलांकडून प्रत्येकी 100 रुपये घेण्यात आले असतील तर जमा झालेली रक्कम लक्षणीय असू शकते। त्यामुळे या व्यवहाराची पारदर्शक चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरत आहे। प्रशासनाकडे सखोल चौकशीची मागणी। शहरातील सामाजिक कार्यकर्ते व नागरिक प्रशासनाकडे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करत आहेत। जर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार किंवा दिशाभूल झाली असेल तर संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे। दरम्यान संबंधित संघटनेची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही। प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे।